स्वागत आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींनो हे काम करा, नाही तर तुमचा जो हप्ता आहे पुढील हप्ता तुम्हाला येणार नाही। त्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे, त्या संदर्भात काय महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा। कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात। तर बघा, लाडक्या बहिणींनो ही प्रक्रिया तात्काळ करा, अन्यथा पैसे बंद होणार, सरकारने उचललं मोठं पाऊल। तर बघा काय माहिती आहे, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी आढळल्याने राज्य सरकारने सतर्क झालं असून आता लाभार्थ्यांची पडताळणी सुरू होणार आहे। येत्या 2 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करणारी जे आहेत महिला व बालविकास विभागाने जे आहेत त्या ऑर्डर दिलेले आहेत, म्हणजे त्यांना आदेश दिलेले आहेत। तसेच तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो। तर व्हिडिओला सुरुवात करूया आता। बघा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेक ज्या महिला आहेत त्या तसेच पुरुषांनाही लाभ घेण्याचे प्रकरण उघडीस आले आहे। आजपासूनच राज्य सरकारने पुन्हा कामाला लागलं आहे आणि आता लाभार्थी बहिणींची पडताळणी सुरू करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे। बघा, तसेच महिला व बालविकास विभागाने या संदर्भात आदेश गुरुवारी दिले आहेत। बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो, ज्या पात्र महिला आहेत, ज्या पात्र लाभार्थी आहेत, त्यांची महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात बघा 18 सप्टेंबरपासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आले असून असं प्रमाणीकरण करणाऱ्या पुढील कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिलेला आहे। बघा, तसेच पुढे बघू शकता जे पात्र लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेसाठी, तर त्यांनी प्रमाणीकरण करून लाडक्या बहिणींना बघा 18 सप्टेंबरपासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आले असून आता प्रमाणीकरण न करणाऱ्या पुढील कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिलेला आहे। तसेच पुढे बघा, योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख लाभार्थी निकषानुसार पात्र असल्याचं आढळून आले आहे। या योजनेतील राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबांनीही लाभ घेतल्याचे उघड आले आहे। त्यामुळे आता सरकार आता यावर ॲक्शन मोड आले असून 2 महिन्यानंतर आणखी काही लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येईल। बघा, सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा। कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला। ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अनस्किप करू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात। तसेच पुढे तुम्ही बघू शकता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आता सुरू होणार आहेत। बघा, आणखी लाभार्थ्यांना वगळणार काँग्रेसचा गंभीर आरोप आहे। बघा, तर लाडक्या बहिणींना जोरावर राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केली, त्यानंतर आता त्यांचा विसर पडला, हप्ते देणे बंद केले, अनेकांना योजनेतून बाद केले। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी हप्त्यांची जुळवाजुळव केली जात आहे। बघा, पण विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांना लाभ मिळाला त्यानंतर त्यांनी अपात्र ठरवले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर उरल्यानेही बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे। बघा, त्यामुळे ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे। तर पुढे व्हिडिओ पूर्ण बघत राहा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले। त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूद करताना सरकारला तारेवरील कसरत करावी लागत असल्याने दिसून येत आहेत। बघा, सामाजिक अन्य विभाग, आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याने मोठा वादही निर्माण झालेला आहे। त्यानंतर आता लाडक्या बहिणींना संख्येत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पडताळणी करतानाही काही सरकारी कर्मचारी असल्याने बहिणींना सुद्धा यांचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहेत। सुरुवातीलाच सरकारी बहिणींनी स्वतःहून लाभ सोडल्याचे आवाहन करण्यात आले होते। बघा, ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी
नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला. नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा. आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक आपले जवळचे मित्र त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि पटापट तुम्ही KYC केले नसेल, KYC केले नसेल तर पटापट करून ठेवा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता शासनातर्फे या सूचना जारी करण्यात आलेल्या शासनातर्फे नवीन सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. नाहीतर पुढे तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे कामे पटापट करून ठेवा. तर ताईंना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.